हॅलो नमस्कार, मी सुखदा. माझ्या या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्याशा अशा टॉपिकवर बोलणार आहोत, तो म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट. स्वतःचं डेव्हलपमेंट आपण कसं करत जाऊ. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीत आपण चेंजेस करत जातो, पण स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटकडे आपण कधीच लक्ष देत नाही. मग सेल्फ इम्प्रूव्हमेंट कसं करायचं, मी यात काही पॉईंट सांगणार आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंट्समध्ये माझा पहिला मुद्दा आहे, नवीन प्रत्येकांमध्ये काहीतरी शिकण्याची सवय असली पाहिजे. मग नवीन शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं. प्रत्येकांमध्ये काही स्किल असतात, जसं की तुम्ही कुकिंग करू शकता. कुकिंगमध्ये आपल्या हॉबीज जपू शकतात. त्याचविषयी पुस्तके वाचूनसुद्धा आपलं माइंड स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा आपण प्रत्येक गोष्टी यात क्लिअर करू शकतो. मग नवीन शिकण्याची कला तीच त्यात, म्हणजे आपल्याला कुकिंग एखाद्या चांगल्या पद्धतीने येत असेल, पण आजकाल खूप मोठमोठ्या पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले आहेत. यूट्यूबवर सुद्धा काही रेसिपीज अशा येतात की ज्यातून आपण आपल्याला स्वतःचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तो सुद्धा एक पॉईंट खूप छान आहे. त्यामध्ये सेकंड पॉईंट असा आहे की आपण खूपदा काय होतं ना, प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत स्वतःमध्ये खूप हे घेत जातो की नाही ठीक आहे, आपल्याला नसेलही पाहिजे तरी आपण त्या गोष्टीला हो म्हणत जातो. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, नाही म्हणायला शिकायचं आहे. आपण प्रत्येकांना प्रत्येक वेळेस आय एम अवेलेबल असं म्हणत जातो. प्रत्येक गोष्टीला आपण हो मी करून घेते, यात काय होत जातो, आपण आपल्याकडे नेहमी दुर्लक्ष करत जातो. नेहमी दुसऱ्यांना आपण हो हो असं म्हणत स्वतःला कुठेतरी आपण मागे टाकत जातो. नेमकं मग काय करत जातो, आपण प्रत्येक गोष्टीला जेव्हा हो हो म्हणत जातो तेव्हा खूपदा आपल्याला त्यातून त्राससुद्धा होतो. एखाद्याचा आपल्याला कॉल आला असेल तर आपण काय करतो, त्याचं मन राखण्यासाठी आपण हो ठीक आहे मी येते किंवा हो मला जमेल असं म्हणतो. मग फोन ठेवल्यावर आपली लगेच रिॲक्शन असते की अरे यार, नाही म्हटलं असतं तर बरं झालं असतं. नको असते ती गोष्ट आपल्याला, पण तरीसुद्धा आपण त्या गोष्टीला हो म्हणतो. तर मला असं वाटते की अशाच खूपशा गोष्टींमध्ये काय होते, आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत मग आपल्याला नाही असलेली गोष्ट आपल्याला जी गोष्ट नको आहे त्या गोष्टीला आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे. कुणाचा कॉल असो किंवा आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला नसेल जायची इच्छा, मग ते घरचे असोत किंवा कुठेही बाहेर असो, कुणाचा कॉल आला असेल, नसेल जायचं तर नाही म्हणता आलं पाहिजे. तिसरं पॉईंट माझं आहे की स्वतःसाठी वर्कआउट केलं पाहिजे. स्वतःसाठी वर्कआउट करणे म्हणजे नेमकं काय करणे. यामध्ये असं आहे की आपण दुसऱ्यांना खूप आपला वेळ देत जातो, पण स्वतःसाठी आपण वेळ देत नाही. घरात सगळ्यांनाच, म्हणजे प्रत्येकांचे टिफिन, येण्या जाण्याच्या वेळा, ऑफिशियल असू तर घरातले जेंट्स असोत, मुलं असोत, त्यांचा येण्या जाण्याचा टाईम आपण सगळं फॉलो करत असतो. सकाळी त्यांच्यासाठी आपण सकाळी उठतो, पण स्वतःलासुद्धा आपण वेळ देत नाही. मग यामध्ये काय केलं पाहिजे, सकाळी उठून आपण स्वतःला वर्कआउट करण्यासाठी आपण मेडिटेशन करू शकतो, नाहीतर 15-20 मिनिटे स्वतःसाठी वॉकिंग करू शकतो, योगा प्राणायाम करू शकतो. यांनी काय होणार, सेल्फ इम्प्रूव्हमेंट होणार. मग सेल्फ इम्प्रूव्हमेंट कसा होणार, आपलं माइंडसेट राहणार. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक असते की आपलं माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. माइंडसेट म्हणजे आपण एखाद्या गोष्टीपासून आपल्याला नको असलेली गोष्ट जेव्हा आपण दूर करतो तेव्हा ती गोष्ट आपल्यापासून तर दूर जातेच, पण त्यासाठी नाही हा शब्द काढणे खूप गरजेचं असतो. आणि त्यालाच म्हणतात की म्हणजेच स्वतःचं इम्प्रूव्हमेंट करणे असं आहे. त्यानंतर आहे नकारात्मक गोष्टीपासून दूर राहणे. माझा फोर्थ पॉईंट असा आहे की आपण स्वतःला नकारात्मक गोष्टीपासून, निगेटिव्ह थिंकिंगपासून लांब ठेवलं पाहिजे. मग निगेटिव्ह थिंकिंगपासून खूपदा काय होतं ना, माझ्यासोबतसुद्धा होते, तुम्हालाही काय होते ते सांगा नक्की मला कमेंट्स करून. खूपदा काय होते, आपल्याला एखादी गोष्ट नको असते, मग आपण एखाद्याला नाही म्हणत, पण जसं मी सेकंड पॉईंट सांगितला, आपण त्याला नाही म्हणत, पण त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये इतका विचार चालू असतो की त्यांनी मला असं का म्हटलं असेल, मग मी त्याला असं रिप्लाय दिला असता, त्याला नाही म्हटलं असतं. पण हे आपल्याने त्या वेळेवर होत नाही. त्याच्याने आपल्या मनात इतक्या निगेटिव्ह विचार येत जातात. कधी कोणाच्या बोलण्यातून सुद्धा खूपशा निगेटिव्ह थिंकिंग आपल्यापर्यंत पोहोचतात. आपण त्याही गोष्टीला इझिली एक्सेप्ट करतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास आपण आपल्या शरीरावर काढतो. निगेटिव्ह थिंकिंगमुळे काय होतो, आपला माइंड डिस्टर्ब होतो. आपल्याला मुलांवर, घरच्यांवर सारखं चिडचिड होतो. किचनमध्ये गेल्यावर स्वयंपाकातसुद्धा आपली चिडचिड खूप वाढत जाते. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या कशावर होत जातो, आपल्या हेल्थवर सुद्धा होत जातो. जेव्हा की आपलं आरोग्य चांगलं राहणार, आपली माइंडसेट असेल, माइंडला जर आपण फ्रेश ठेवलं तर आपण खूपशा गोष्टी चांगल्याने करू शकतो. नाहीतर काय होत जाणार, याच्याने आपण आपल्या फॅमिलीसोबत
निगेटिव्ह थिंकिंगने सारखं वागत गेलं किंवा एखाद्या सारख्या निगेटिव्ह थिंकिंग आपल्या मनात येत गेल्या तर त्याच्यानेच आपलं इम्प्रूव्हमेंटसुद्धा थांबू शकते. पुन्हा याच एक म्हणजे थिंकिंग जर आपण ओव्हर थिंकिंगमध्ये पण जाऊनसुद्धा कधीकधी आपलं माइंड डिस्टर्ब होतो. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं काय करणं मग? त्याच्यासाठी आपल्याला आपलं मन शांत ठेवावं लागेल, ध्यान करावं लागेल. ध्यान म्हणजे तुम्ही कुठल्याही देवाचं जप करू शकता, नाहीतर 15-20 मिनिटे स्वतःला मन शांत करण्यासाठी एकांतात शांत बसू शकता. तुम्हाला आवडतील ते गाणे एकांतात ऐकू शकता. याच्याने सुद्धा तुम्ही सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू शकता. असं नाही की बोलण्यासाठी चालण्यासाठी प्रत्येकदा आपल्याला आजूबाजूच्यांची लोकांचीच गरज असते, असं नसते की त्यांचीही गरज नसते. पण निगेटिव्ह थिंकिंग जर आपल्या मनात जर त्यातून येत असेल तर मला असं वाटते की त्या गोष्टींपासून आपण लांब असलेलं बरं. सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे तेच येणार त्याच्यात की आणखी तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी काहीतरी करा. स्वतः सेल्फ म्हणजे स्वतः, त्यावर जेव्हापर्यंत आपण वर्कआउट नाही करू तेव्हापर्यंत आपल्यातलं इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि त्याच उद्देशाने काय होत जातो, आपलं थिंकिंग पण त्याच याने वर्कआउट करत जातो. माझा 5th मुद्दा आहे टाईम इज एनर्जी. टाईम इज एनर्जी म्हणजे काय? टाईम म्हणजे वेळ आणि एनर्जी म्हणजे आपल्यात असलेली ऊर्जा. आपण आपल्यातली ऊर्जा फालतू गोष्टींमध्ये वेस्ट करण्यापेक्षा मला असं वाटते की प्रत्येकाने आपली ऊर्जा काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी स्वतःला वेळ दिलं पाहिजे. प्रत्येकांजवळ वर्षाचे 365 दिवस असतात. त्यात गरीबही तेवढाच काम करतो, श्रीमंतही काम करतो, लेडीज वर्किंग पण तेवढाच काम करत असतात, आपण हाऊसवाईफसुद्धा तेवढंच काम करत असतो. मग यात वेळ कसला जातो? आपण योग्य त्या वेळेला योग्य त्या एनर्जीने जर इम्प्रूव्हमेंट करण्याचा जर उपयोग केलं तर आपल्यात इम्प्रूव्हमेंट नक्की होणार. आपण काय होत जातो ना, आपण खूपसा वेळ याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी किंवा डिमोटिवेटेड करणं एखाद्याचं चांगलंही होत असेल तरी त्यांनी तसं केलं, त्यांनी असं केलं, ह्या गोष्टीमध्ये जास्ती लक्ष दिल्यामुळे स्वतःला आपण पुन्हा त्याच निगेटिव्ह थिंकिंगकडे घेऊन जात असतो. त्याच्यामुळे स्वतःचं इम्प्रूव्हमेंट तर काही नाही होणार, स्वतःमध्ये निगेटिव्ह थिंकिंगची इम्प्रूव्हमेंट जास्ती होणार आणि आपल्याला स्वतःसाठी सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी त्या गोष्टीची गरज नाही. त्याच्यामुळे जर सेल्फ इम्प्रूव्हमेंटची जर गरज असेल तर आपण आपल्यावर वर्कआउट केलं पाहिजे, आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीशी निगडीत असलेलं पाहिजे. योग्य त्या उद्देशाने माणसांनी स्वतःला काहीतरी शिकण्याच्या उपयोगाने आपण आपले दिवस घालवले पाहिजे, एनर्जी वेस्ट केली पाहिजे, टाईम घालवलं पाहिजे. एखाद्याचा कॉल जरी आला असेल तरी आपण त्याला 2 चांगल्या गोष्टी सांगितलं तर त्याला काय वाटेल की नाही, त्यांनी मला हे चांगलं सांगितलं. आपण जर त्याच फोनवर याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी, मग त्या कुठल्याही व्यक्ती असो, ॲज फ्रेंड असोत, रिलेटिव्ज असोत, रिलेटिव्हमध्ये सुद्धा मोस्टली हेच होते की याचा कॉल आला की हा त्याच्या गोष्टी सांगत असतो. तर मला असं वाटते की 2 गोष्टी चांगल्याने बोलून, हेल्थबद्दल विचारून किंवा काय चालू आहे इतकं बोलून जर आपण आपलं तिथे थांबवलं तर त्यामुळे स्वतःमध्ये निगेटिव्हिटी येणार नाही किंवा त्यांनी जर आपल्याला 2 गोष्टी चांगल्या विचारल्या तर आपल्यामध्ये सुद्धा त्यात इम्प्रूव्हमेंट होत जाणार. सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे आणखी खूप सारे मुद्दे आहेत. आपण त्यातलं नेक्स्ट पॉईंट म्हणजे डेली रायटिंगमध्ये सुद्धा आपण आपलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू शकतो. यामध्ये काय होणार, आपल्यातला जी नको असलेली जी वस्तू असते ती वस्तू आपण आपल्यापासून दूर करायची. मग दूर करायची कशी? आपण एक लिस्ट करायची, वही आणि पेन घ्यायची आणि घेऊन बसायचं आणि त्यात लिहायला सुरुवात करायची आणि प्रत्येक पॉईंट वाईज लिहून काढायचे की आपल्याला काय नको आहे, आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे त्रास होतो, आपल्याला एखाद्याच्या बोलण्याचा त्रास होतो का, त्या व्यक्तीचं नाव लिहा, एखाद्याला आपल्या वागण्याचा त्रास होतो का किंवा त्याच्या वागल्याने आपल्याला त्रास होतो का, हे लिहून काढा. आणि त्याच्याने सुद्धा लिस्ट वाईज जर लिहून काढण्याची जर आपल्याला आवड असली तर आपण त्या गोष्टीपासून स्वतःला दूर करू शकतो. काही आपल्या आजूबाजूला आपल्या प्रत्येक सराउंडिंगमध्ये टॉक्झिक पीपल असतात. टॉक्झिक पीपल म्हणजे आपल्याला नको असलेले, ज्यांच्याकडून आपल्याला नेहमी इचिंग होत असते, नको असतात ते आपल्याला. पण मग त्यांच्यापासून खूप तर लांब जाता येत नाही, पण
थोडं तरी आपण त्यांच्यापासून डिस्टन्स राखू शकतो आणि स्वतःमध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू शकतो. अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये, डेली रुटीनमध्ये सुद्धा करत जाऊ शकता आणि स्वतःचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू शकता. माझे पॉईंट्स कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणखी माझे असे छानशा व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.